बाई आले दारू ढुसून. अहो तुम्हाला काही कळत का नाही? हा आले खाणं आणि पिणं तेच चाललेलं आहे तुम्ही. काय भुकाची? हा मी भुकायलाच पडलेली हे. तुम्हाला त्याचं तर काही समजतच नाही. भुकू नको बाई तेच झालं ना आता. हे प्लॉट पडले म्हणून एवढं चाललेत नखरे, दागिने घालून हिंडतात आणि पिऊन तुम्हाला ते सुध नसती. नाही नाही पितो म्हणजे काय? हा लोकांच्या पैशाची पितोय का? अरे एक एकर विकली अख्खा बांगला गाडी केला फाकड्यानी. अहो तेच तर म्हणते, तुम्ही एका एकरातच एवढं तुम्हाला नाही सूद आणि बाकीचं जर गेलं तर तुम्ही डायरेक्ट वाटी घेऊन हिंडायची बारी येईन ना. अजून 25 एकर आहे. 25. मग तेच म्हणते मरून जाता जगतान का ते 25 एकर इकले. अरे नाही सगळी एकदम नाही कायची, आपली थोडी थोडी थोडी. अहो तुमची तर ही अवस्था, पण ते 2 पोरं बी तसलेच ना. उठ सोड त्या धाब्यावर. अहो लोक नावं ठेवायला लागले. नाव ठेवायचे काय कारण आहे? या फाकड्याचे वाघ आहे दोन्ही. दारू पिणं सोपं राहिले का? 300ला क्वार्टर झाली, 20 रुपयाची बिस्लरी, 50चा चकना, 400 रुपये लागतात दारू प्यायला. जोक नाही. प्लॉट पडायच्या आधी नव्हता एवढा हिसाब तुम्हाला येता, आता लय हिसाब यायला लागला. बाटलीचे पैसे, चकण्याचे पैसे, सगळं सगळं स्पष्ट सांगतात. आणि मग कोणाचं काम राहिलंय का दारू प्यायचं? त्या दोन्ही वाघांचं बिल या फाकड्याने भरले. एकाचं 42,500 आणि एकाचं 44,600 झालं. म्हणजे आकडा सुद्धा म्हणता येईना. 44, 45. अहो इतकी पिऊ नका. नाही आकडे ठेवायचं डोक्यात माझं काम आहे का? ते येटर तिकडे जख मारीन ना त्याची देऊ. मला काय करायचं आकड्याचं? अहो सुधरा ओ सुधरा. तुम्ही पैसे आले एवढं नका येड्यावानी करू. तुम्हाला सूद नाही, खायची नाही, प्यायची नाही. अहो दिवसभर तुम्ही घरात सुद्धा नसत. आता मेहरबानी तुम्ही आलात. अहो तुम्हाला कळायला पाहिजे ना. पोरं तिकडच, तुम्ही तिकडच. माणसाने करायचं तरी काय? अहो घराचे तुमच्या तोंड आहे का गाठ भेट तरी? पैसाच एवढा झालाय, खर्चायचं कुठं? मीच पोरांना म्हणले घरात राहू नका, 5 स्टार हॉटेल मध्ये रूम घ्या आणि एसीत राहा पत्त्या कुटीत निवांत. अहो 3 महिने झाले ना, पोरं तिकडच आहेत. हाय का घरी त्यांचे घे? अरे मग पैसे खर्चायला माणसं पाहिजे ना. पोरण तुम्हीच उडीणार का? एकुलती एक पोरगी, तिची तारमळ हारमळ असते, तिला द्यावा ना पैसे. अरे 2 वाघांना कमी नाही पडून दिलं, पोरीला पोरीला कमी पडून देणार आहे का? अरे चल तिला दिलं घराला पैसे आपण. अहो मग मी तेच तर म्हणते ना. अहो तिचं किती तार. अगं बाया पोर आली बघा. राम जावई बापू. हळू 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 हळू. आज जरा जास्त हा थोडी जास्त म्हणजे आजच तर घरी आलेत. बरं झालं तुम्ही आले आजच. जरा सांभाळा. आता हेच चालू आहे बाई. जसे 6 महिने झाले, वावर ऐकले, प्लॉट पडले, मग हे तिघ माय बापले घरीच नाही. हा आता दारू मी पितोय का ही पिते? हिला काय त्रास होते मी दारू पिल्यावर? दादा पण तुम्ही पिल्यावर तिला काही बरं वाटतंय का? सांगा बरं. हा आणि तुम्ही म्हणता त्रास होतोय का तिला? तसं नाही म्हणत मी, पण आता पैसा खर्चायचा कुठं हा मोठा प्रश्न पडलाय. ते ठेवला तरी राहतो तसाच. जावई मी काय म्हणते, आता बरं झालं तुम्ही आलेत. तुम्हाला हे काय देते ते पैसे देते, पण आपण सगळ्यांच्या याने ना एका तुमच्याच हाताने काय करू, शेती घेऊन टाकू. म्हणजे पैसा मार्गी लागल. नाही तर काय माणूस मग हातात राहायचा नाही, पैसा तर मस्त राहील. काय करता मग? बरोबर आहे बरोबर. मामी बरोबर बोलते मामा. जावई बापू आमचा सोनं सोनं. अहो जावई सोनं आहे, पोरं आहे तिकडं. एक काम करायचं जावई बापू, आता आहे ना तुम्हाला जाताना 50-1 लाख रुपये पुरीच्या नावाने देऊन टाकले. हा आणि आजूबाजूला बी 1-1 लाख रुपये शेजाऱ्या पाजाऱ्यांना द्या. घर बिर रांगवा म्हणाव, गरीब वस्ती नाही वाटली पाहिजे. अहो दादा आम्हाला देतात ते ठीक आहे, आजूबाजूच्यांना द्यायची काही गरज नाही ना. एवढे झाले का आता पार लाख लाख रुपये वाटायचे? हा लय झाले. एकर इकला तर कोटीत पैसे येतात, त्याला काय? किती? आपल्याला काय कमी नाही. ते किती दिवस राहतील? सगळे विकून बसल्यावर मग जावई तुमच्या हातानेच पैशाची व्यवस्था लावून टाकू. अहो नदीचं पाणी पुरत नाही, हे तर पैसा आहे. मी बोलते ते एकदम बरोबर आहे. अहो पैसा उडून निसतं दारून पिऊन पिऊन. तुम्ही राहिले पाहिजे ना. तुम्हीच नाही राहिले तर मग काय करायचं पैसे पाण्याचं? हा जावई बापू आमचं काय अडचण आहे हो, मग पण आम्हाला नीट करायच्या आधी आमची 2 पोरं नीट करावं. अहो कायम ताब्यात पडून असतात पोरं. या बापाचा जीव तुटतो म्हणून आम्हाला प्यायला लागलो. मग तुम्ही पैसे देऊच नका. तुम्ही लाड करताय म्हणून त्या अशा उड्या मारतात. लाड बंद करा तुम्ही. नाही आजपासून आहे ना हे सगळं बंद. हा आणि आहे ना चांगल्या मार्गाला पोरं लावायची. पैसा येतोय ना चांगल्या ठिकाणी खर्च करा. हा
आणि जावई बापू हा. मी तर लगेच बंद करतो हा. पण ते आपली दोन्ही पोरं आहेत का ती डाब्यावर आणायच्या आधी. आता दोन्ही मेवणे माई चला चांगल्या कामाला काय उशीर करायचा. हा चल चला. त्यांच्याकडे अहो मामी हा अगं तुम्ही नका येऊ तिकडं अहो ते मारतील तुम्हाला दोघं. कामाला कोण काही करीत नाही मग तिथे तिकडे सगळं पेताड खाताड तिकडे बाया माणसाचं काय काम आहे. जावा तुम्ही आम्ही घेऊन येतो. तुम्ही ये घेऊ हा बरं बरं. चल मग आपण जा चला मामा. उतरा. हा कळतं का तुम्हाला काही किती प्यावा आणि किती खावा हो कुस्कर कोण उघडतो चल काय काय मेवणे हो. त्याला सुधारा ना काय मामा. हा एका जागेवर थांब एका जागेवर थांब. किती पिले किती पिले हा? थांब एका जागेवर. मी जागेवर तुम्ही हालताय. ए नीट जरा दाजी आहे तुझा. होय सरपंच अरे असं जरा चालले जरा बरं वाटत का हा काय होतं व्यायाम होत जरा फ्रेश होतोय माणूस अहो पण ती तुम्हाला एक माहिती का नाही काय अहो ती गोट्या नाही होय कोणता गोटे अहो ते रामभाऊ पाटलाचा गोट्या बर त्यांची जमीन त्या याच्यात गेली रस्त्यात गेली हा. हा अरे लय पैसे भेटले राव त्यांना काच खाऊन हा, पैसा लय मिळाला. पण असं झालं ना राव काय पैसा एवढा भेटल्यावर काय माणूस फॉर्मला चलतोय राव मरणाचं काय झालं गेलं ना ती कुठं ती गोट्या कुठं ऐका कुठं मी गेलं राव तीन कस काय त्याने असा राटा सुरू केला हा. सर पण आम्हा पैसा बर. रोज प्यायचं 6 महिने खाडच नाही राव आणि ती बी असं पित होतं तोंड धुवायलाच दारू. काय होतं माहितीये का कधी पैसा पाहिला नाही कधी गेला तू अहो, आता 2 दिवस झालं राव. असं हा काय होतं कधी पैसा पाहिला नाही हा आणि जे आपण म्हणतो ना जे नाही फायदा मिळाला ते काहीतरी नाही नाही, पाण्यात नाही ते खाण्यातच आले होते आला. काय हा. झालं मग ते कामाला जात होता ना तो गवंड्याच्या हाताखाली हा हा आणि एवढा पैसा मिळाला कोटीभर रुपये समजा कोटभर रुपये मग आता काय थोडी झाली काय ती हा आणि मग त्याच्यामुळे ते रोज प्यायला लागले असते जोडीदार सुधरून देत हा नसते मग जोडीदार होते का त्याला? त्याच्या मग 5-6 कायमच पडून होते व खरं कुठं निघाला की त्याच्या मग जोडीदाराशी होतं विशेष नव्हता बाकीचा काही राहिला असेल पैसा तो राहिला असेल हा. आणि राहिला निदान आता काय राहायचं किती काय ते ठेवलं पैशाला किती नाही काय काय? पण तोच आज गेला. जीवानीशी गेलं राव ती अवघड आहे. झाला ना परपंचाचा खेळ प्रपंचाचं खेळ. आणि मग काय आता मुलं काय बाळ होणार? आहेत का हा, 2 मुलं आहेत राव त्याला अवघड आहे. बारकुली एवढी बारकुली आहेत राव काय उपयोग नाही काय करायचं त्या बाईने आज उपयोग नाही. हा? दारू होतं ते तर- बी आता किती घातलंय आणि किती नाही त्याच्यामुळे ना ही सरपंच जरा दारूच कमी बेकारच आहे राव. बेकाराची हा? हा लय पण ते बेकार बेकार म्हणा होता आपल्याकडे लिमिट तर पाहिजे राव नाही नाही काय- पेणारे आहेत ना हा. पण लिमिट मध्ये पेणारे पण limit आहे. थोडस मग ती तसं नाही. असं आहे. असं झालं. यांना कधी कधी नाही मिळालं गाठकोणी गेलं चला. असा राडा होतो ह्यो, राडा. त्याच्यामुळे जरा काही कामं सुधारूनच केली पाहिजे हो आजपासून ते दारू फिरू तसली नाटकं बंद हॉटेल बिटेल अजिबात कुठे जायचं नाही हम्म. घरीच गाडायचं काय हा जावई तुम्ही खरंच लय भारी काम केलं बरं का तुमच्यामुळे आज माझं घर सुधारलं. अहो मामी काळजी करू नका आणि जोपर्यंत हे सुधरत नाही ना मामा तोपर्यंत मी जात नाही मी इथंच थांबतो. हा नाही नाही तुम्ही जाऊच नका. ए, माहिती अरे त्या घर सोडायचंच नाही तुम्ही अरे कमवत तर नाही निदान हाय तरी ते तरी सांभाळा मामा काळजी करू नका मी काय वर्षभर जात नाही होय का हा, जावई बापू तुम्ही जोपर्यंत इथंच राहा. आम्हाला वाटत नाही ना- चालन दादी जोपर्यंत आम्हाला वाटत नाही ना तुम्ही दोघं सुधारले हा. आणि योग्य मार्गाला लागले तोपर्यंत आम्ही जाणार नाही समजलं का. समजलं का ऐकलंय अरे यांना घरात घ्या आधी. यांना गार पाणी आंघोळी घाला चला 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 काय बाई